तर नमस्कार भावंदा, अजून एका ब्लॉगमध्ये. आणि आपण आता सिटीत आलेलो आहे. आपल्या भाऊची जरा कपडे फिटिंग करायची होती, नवीन घेतलेले जरा. इथं फिटिंग चालू आहे, आता करू आपण. थांबा. हॅलो म्हण रे आपल्या मित्रांना. नमस्कार. हॅलो, जय श्रीराम. तर भाई आज गणेश जयंतीनिमित्त आपण गणपती बाप्पाचं दर्शन घेऊन घ्यायला आलतो. मस्त दर्शन झाले का? चल. तर भाई आता आलेलो आपण रगडत येऊन खायला. कसं आहे भाई? भारी का? ओके एकदम. भेळ येते आता, भेळ बी घेऊ आपण लवकरच. टेस्ट ओके ना? पण टेस्ट ओके ना? पण एवढ्या हळू का हळू जोरात सांग. तर भाई आपला मित्र आपल्याला सोडून चाललेला आहे. ओमे नको जाऊ रे. तो घर सोडून चालला ना. ओमे नको जाऊ रे. काही जणांचे नुसते नखरे लागलेले राहते की फोन लावायचा आणि चावी द्यायची, हे द्यायची, ते द्यायची. यांना बॅन करायला पाहिजे भाई. आता कधी कधी ऑप्शन नसतो म्हणून सोबत घेऊन फिरायला लागते यांना. हा, तू काय म्हणला रे? काय बांगड्या घालून ठेवते. तर भाई आता यांचं थोडं असं चालू होतं एकमेकांना मारायचं. तर आपण काय करू, WWE ची डायरेक्ट कॉम्पिटिशन. या व्हिडिओवर कितीतरी लाईक सांगून देऊ. या व्हिडिओवर 150 लाईक. जेवढे येत नाही ना रे सध्या. नाही 100 लाईक. नाही 150. जर याच्यात 150 लाईक आले ना भाई, तर डायरेक्ट व्हिडिओ एकदम तगडा. पुढचा व्हिडिओ तगडा नाही, डायरेक्ट WWE ऑर्गनाईज करू आपण असं. तर भाई आपल्या कॉलेजमध्ये असे गेम तेन चालू आहे. आपले यश भाऊ खेळते आता संगीत खुर्ची. फुल सपोर्ट. यश डोक्याने खेळ. अरे यार वापस हारलं. यश बसलाय भाई. अरे तू बसेल सपोर्ट कर. ये हिरवा ड्रेस वाला जिंकणार आहे आता. आपला प्लेअर जाणार आहे आता. कोण? पाण्या जाणार आहे का आता? पाण्या. तर भावंदो ते कॉलेजच्या याच्यानंतर आपण काही म्हणजे व्हिडिओ काढले, पण ते असे थोडे टाकण्यासारखे नाही आहे, त्याच्यामुळे ते टाकले नाही. तर आता असं चक्कर ते मारायला आलेलो आहे आपण. तर बघू आता. हे आपल्या मॉलमध्ये आलेलं आहे आपला. चला भेटू आता मध्ये गेल्यावर. सो गाईज वी हॅव केम हिअर टू सी द परफ्युम्स. सो लेट अस ट्राय वन ऑफ देम. तर भाई आपण एक ग्रेफाईटचं चांगलं आहे. अरे मारून तू धर भाई. आता आम्ही याचं प्रॅक्टिस ते चालू करणार आहे. व्हेन्यू आहे रिलायन्स मॉल. आणि आपण तू का असू राहिला रे खेळ. व्हेन्यू आहे रिलायन्स मॉल. आणि इथं रोज संध्याकाळी प्रॅक्टिस राहणार आहे क्रिकेटची. रजिस्ट्रेशन्स ओपन. भाई यो बोल्ड आता या बॉलला खेळ रे. अरे खेळ, अजून एक खेळ आहे. स्पिन पाहिजे स्पिन. भाई ताड बघा तुमच्या भावाची. इथं आल्यावर लगेच चालू होईल. चल लाडले. हो ना यार. तर भाई आता थोडी ताण ते लागली होती. आणि खाली ते वॉटरचं एवढं हायजीन नव्हतं वाटत आम्हाला. त्याच्यामुळे आता डायरेक्ट आपण काय करू, ऐक, पिक्चरचं तिकीट ते काढू. पिक्चर नाही व्हायचं, फक्त मध्ये जायचं, पाणी प्यायचं आणि रिटर्न निघून येऊ. चालेल ना तुला? चलो. तर भावांनो आमचे थाड बघून घ्या. लगेच आलो भाई पाणी प्यायला तिकीट काढून. आप्पाचा विषय रे हार्ड आहे. आप्पाचं क्रेडिटचं कार्ड डायरेक्ट काय क्या बात आहे. हे बघा भावांनो, आपला भाऊ बघा नुसतं तिकीट काढून डायरेक्ट. मनी ब्रदर मनी. पैसा येतो सब कुछ आहे भाई. काय पाणी प्यायला फक्त जर आम्ही मूवीचं तिकीट काढून येत असेल तर मग विषय का आपला भाई. चलो. तर भाई तुम्ही म्हणशान की मी आता या क्लिपा जुन्या टाकल असं तसं आहे. बघा भाई 9 झालेलं आहे इथं. आता आम्ही तुम्हाला डायरेक्ट थिएटरमधले डायरेक्ट 5-10 मिनटं पिक्चर पाहून बाहेर जाऊ. दाखवतो तुम्हाला. चला भाई. आम्ही त्याला काहीच विचारलं नाही की कोणता पिक्चर होता काही नाही. त्याला म्हटलं जो लगेच चालू होतं त्याचं तिकीट आम्हाला देऊन टाक. तर भाई हे बघा डायरेक्ट थिएटरमध्ये एंट्री केली.
पाणी प्यायला भाई, बाकी काहीच नाही, आमची बाकी काहीच इच्छा नव्हती. चर्चगेटचं घरात जाऊया. हे बघा भाई 9-10 वाजले याच्यात आणि इथं थिएटर समोर ये व्हॉट स्पीक पैसा भाई, फक्त पैसा आहे, अजून काही नाही. हे बघा भाई, तुम्हाला मागच्या ह्याच्यात फेक वाटत असं ना, आम्ही पुढे आलो. वय चालू आईचं नको हे होतं रे माझ्यासोबत दरिद्र, त्याच्यामुळे झालं नाही. ओ मी तू जाऊन पाय, अरे जाय रे, तुला किंमतच नाही पण हे बघा भाई 9:13 लगेच बाहेर, म्हणजे तुम्हाला आता काय सांगू यार. हे बघा आता ते बंद होतं ते जाऊन त्या पायऱ्याचं, पण मग पाणी प्यायला आपल्याला हायजीन म्हणून आपण फक्त थिएटरमध्ये गेलो. का रे भाऊ, पाणी कसं होतं? तर भाई आलो आता मॉलच्या बाहेर ते, आणि आपण या मागच्या 2-3 हप्ते आले जिमलाच गेलेलो नाही आहे. आता मंडेपासून चालू करायचा विचार आहे. आज सॅटर्डे मस्त 2-3 हप्त्याची रेस्ट झाली. आता मंडेपासून वापिस चालू करू असं चालू आहे, फिक्स नाही अजून काही, बघू चालू केलं तर दाखवू तुम्हाला. आणि आज एक कबड्डीची मॅच बी जिंकलो होतो. आत्ता आमची मस्त कॉलेजमध्ये मॅचेस होत्या, गॅदरिंग, त्याच्यामुळे त्याच्यात कबड्डीची मॅच जिंकलो होतो. हा इथं व्हिडिओ बघा. तर भावांनो, आता हा व्लॉग आपण इथं संपू, आणि 1 फेब्रुवारीपासून असं काहीतरी काय घेऊन यायचं आपल्याला. 1 फेब्रुवारीपासून चॅलेंज घेऊन यायचं आहे. असं 21 किंवा 30 डेज चॅलेंज ते घेणार आहे आपण. एक गोष्टीचं ती गोष्ट कळेल तुम्हाला लवकरच. ते कोणीच करेल नाही अजून. तुम्ही फक्त इंस्टाग्राम बघा आणि फॉलो करा तुमच्या भावाला. हा, इंस्टावर बघा, ते इंस्टावर येत जाईल त्याचे व्हिडिओ. ते आत्तांत कोणीच केलेलं नाही, आम्ही तेच पाहत होतो की कोणी करेल आहे का नाही, पण आत्तांत ते 30 डेजचं चॅलेंज कोणीच केलेलं नाही आहे. तर बघू, आपण ट्राय करू ते करायचं, आणि तेव्हा ते त्याच्यासाठी तुम्हाला इंस्टावर बघा लागेल आहे ना. 100%. पण फॉलो पण करा, नुसतं बघू नका. हा चालेल. चला भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय बाय. चला, जय श्रीराम. जय श्रीराम.